19 गुन्हे दाखल असलेला माणूस जर राज्याचा मंत्री बनत असेल, ज्याच्या नावावरती नॉन बेलेबल वॉरंट निघत असेल आणि तरीही त्यांना केंद्रीय मंत्रीपद आणि पालकमंत्री पद दिलं जात असेल, तर मग ही नेमकी कसली पार्टी विथ डिफरन्स? सोलापुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन काल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांची संपूर्ण कुंडली चव्हाट्यावर आणली. नग्न फोटोंच्या तक्रारीपासून ते मृत व्यक्तीला जिवंत दाखवून दलितांची जमीन हडपल्याच्या अट्रॉसिटी गुन्ह्यापर्यंत आणि थेट 20-20 लाखांचे कोविड घोटाळे उघडे पाडण्यापर्यंत अंधारेंनी गोरेंचा असा काही पाडा वाचलाय ज्याने साताऱ्यापासून संपूर्ण राजकारण हादरलंय. पण या सगळ्या गदारोळात महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय की अचानकच सगळे राजकीय नेते जयकुमार गोरेंच्या मागे हात धुवून का लागलेत? साताऱ्यात शंभूराजे देसाई, सोलापुरामध्ये काही निष्ठावंत भाजपचे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य पातळीवर थेट संजय राऊत व सुषमा अंधारे, ही सगळे गुन्हे नेमके आत्ताच बाहेर का काढले जात आहेत की याच्या मागे सुद्धा सूडाचं राजकारण दडलंय? आणि जयकुमार गोरे यांनी नक्की काय काय गुन्हे केलेत ज्याच्या विरोधामध्ये सगळा महाराष्ट्र एकवटलाय? आणि सुषमा अंधारेंनी कोणकोणते खळबळजनक पुरावे बाहेर काढलेत? संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मागच्या काही आठवड्यामध्ये संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांची शाब्दिक कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. कोणच कोणाला ओळखायला तयार नव्हतं. पण या सगळ्या युद्धाला सुरुवात झाली ती देहूमध्ये जयकुमार गोरेंच्या एका वक्तव्यामुळे. जयकुमार गोरे देहूमध्ये एका रुग्णवाहिकेच्या आणि पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेले होते. तिथे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती अतिशय बोचरी टीका केली. गोरे असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं स्वतःचं असं कोणतंही अस्तित्व आता उरलेलं नाहीये. आगामी निवडणुका ते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. लगेच याचा समाचार घ्यायला कट्टर शिवसैनिक संजय राऊत मैदानात उतरले. आक्रमक शिवीगाळ करत त्यांनी गोरेंना डिवचलं. मग गोरेही म्हणाले की संजय राऊतांना पण मी ओळखत नाही. पण तोपर्यंत वादाची ठिणगी पडली होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावामध्ये भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा संजय राऊतांविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं केली. राऊतांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून पुतळ्याचं दहन करण्यात आलं. आता हे प्रकरण आपल्या हातातून जायला लागले हे दिसता शिवसेनेनं त्यांचं सुषमा अंधारे नावाचं शस्त्र आजमावायचं ठरवलं. त्यात मागचे 2-3 दिवस झाले सुषमा अंधारे या सोलापूरच्या दौऱ्यावरती होत्या. त्यांनी लगेच पत्रकार परिषद बोलून बॉम्बच टाकला. गोरेंवर असलेल्या एका पाठोपाठ एक अशा 19 गुन्ह्यांचा पाडाच अंधारेंनी वाचून दाखवलाय. अंधारे यांनी असा दावा केला की जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी, मिरज, इस्लामपूर आणि सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये मिळून साधारण 19 गुन्हे दाखल आहेत. एका सामान्य माणसावरती 4 ते 5 गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावरती मोक्का लावला जातो. मग 19 गुन्हे दाखल असलेला माणूस थेट राज्याचा मंत्री कसा होतो असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय. एका मृत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून एका दलित माणसाची जमीन हडपल्याचा आरोप अंधारे यांनी केला. या प्रकरणामध्ये 6 मार्च 2025 रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा जयकुमार गोरेंविरोधात दाखल झाला होता आणि 8 मे 2026 रोजी गोरे यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जाहीर झाल्याचा दावा अंधारेंनी केला. इतकंच नाही तर ज्या प्रकरणावरून गोरे सर्वात जास्त ट्रोल झाले ते प्रकरण म्हणजे 2016चं ते नग्न फोटो प्रकरण. त्यांच्यावरती एक महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप होता, ज्यामध्ये पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार केली होती आणि नंतर काही दिवसांनी त्याच महिलेने 3 कोटीची खंडणी मागितली आणि 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना तिला अटक करण्यात आली होती. तेव्हा गोरेंकडे 1 कोटी रुपये आले कुठून असा सवाल थेट कोर्टानेच विचारला होता. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं अशी सुषमा अंधारे यांनी मागणी केली. साताऱ्यातील मायनी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कोविड सेंटरमध्ये मृत रुग्णांना जिवंत दाखवून तब्बल 223 बिलांचा घोटाळा केल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला होता. या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलीस अधीक्षकांना सक्त चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर वडूज पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकंच नाही तर महात्मा फुले योजनेचे पैसे गोरेंच्या पत्नीशी संबंधित बँक अकाउंटमध्ये वळवले गेले असल्याचा आरोप सुद्धा अंधारे यांनी केला. ग्रामविकास खात्याचा कारभार कसा चालतो हे सांगणारी भाजप कार्यकर्ता विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप ऐकवत गोरे कामासाठी 10% मागत असल्याचा थेट आरोप अंधारे यांनी केला. आणि सोलापूर शासकीय विश्रामगृहातील 2 आलिशान सूट 10 कोटी खर्च करून सुशोभी केले जातात. त्याचे दरवाजे नेहमी बंद का असतात? त्या सूटचा वापर नेमका कशासाठी होतो? असा थेट आणि अत्यंत खळबळजनक सवाल सुद्धा अंधारेंनी काल विचारलाय. आता विषय असा आहे की जयकुमार गोरे यांचं मागच्या 15 वर्षामध्ये साताऱ्यात आणि एकंदरीतच भाजपच्या राजकारणामध्ये वजन वाढताना दिसतंय. कदाचित त्याच्यामुळेच आणि त्यांच्या आक्रमक राजकारणामुळेच फक्त साताऱ्यातलेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून त्यांच्या विरोधामध्ये राजकीय आघाडी उघडली गेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये ऑपरेशन लोटस दरम्यान झालेला वाद आणि धक्काबुक्कीनंतर शिंदे गटाचे नेते गोरेंच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेत. साताऱ्यातील स्थानिक वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि सहकार क्षेत्रातील ताकदीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि गोरे यांच्यामध्ये अंतर्गत ईर्ष्या आहे. जिल्हा परिषदेमध्ये 35 सदस्यांचं बहुमत असतानाही सत्तेपासून दूर राहावं लागल्यामुळे राष्ट्रवादीचा स्थानिक गट आणि त्याहूनही मकरंद पाटील आणि प्रभाकर देशमुख सारखे नेते हे गोरेंवरती संतप्त आहेत. इतकंच नाही तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जेव्हा भाजपने गोरेंना साताऱ्यातून सोलापुरात पाठवलं तेव्हा सोलापूरचे स्थानिक भाजप निष्ठावंत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सुद्धा दुखावले गेले. बाहेरचा माणूस आणून आमच्यावरती का लादलाय या भावनेतून सोलापुरातही अंतर्गत विरोधाची भडकलेली शेकोटी आता पेटू लागली. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीमध्ये गोरेंनी रणनीती आखून महाविकास आघाडीची सत्ता घालवली आणि भाजपचा सभापती बसवला. तसेच सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघात सुद्धा भाजपचा विजय सुकर करण्यामध्ये गोरेंचीच भूमिका महत्त्वाची राहिली. यामुळे सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे गोरेंविरोधात उघडपणे आक्रमक झाले. थोडक्यात काय तर जयकुमार गोरे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद नक्कीच वाढवली का तर वाढवली, पण त्याच रणनीतीमुळे साताऱ्यापासून सोलापूरपर्यंत त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय विरोधकही मोठ्या संख्येने तयार झाले. आज हे सगळे विरोधक एकत्र येऊन त्यांच्या विरोधात राजकीय आणि कायदेशीर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. हे दुसऱ्या बाजूला अंधारे यांनी केलेले आरोप सुद्धा दुर्लक्षित करून चालायचे नाहीत, कारण एका लोकप्रतिनिधीवरती आणि राज्याच्या मंत्र्यावरती 19 गुन्हे दाखल असणं, ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर कायद्यांअंतर्गत वॉरंट निघणं हे कुठंतरी लांछनास्पद आहे हे नक्की. सुषमा अंधारेंचे हे आरोप आणि संजय राऊतांसोबत सुरू असलेला हा संघर्ष आगामी निवडणुकींच्या तोंडावरती जयकुमार गोरेंची अडचण वाढवणारा नक्कीच ठरू शकतो. त्याचसोबत ना खाऊंगा ना खाणे दूंगा याचा नारा भाजप नेहमी देत असतं. तोच भाजप 19 गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांचा बचाव कसा करतोय हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सुषमा अंधारेंनी जयकुमार गोरेंवरती केलेले हे आरोप खरोखरच गंभीर आहेत का? आणि 19 गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला मंत्रिपदावरती ठेवणं योग्य आहे का, की याच्या मागे सुद्धा एक वेगळी खेळी आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या कट टू कट विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.